खरं तर अनेक कुख्यात गुन्हेगारांना तडीपार करण्याचं कार्य पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सुरू असतानाच 2 गुन्हेगारांना सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलाय। पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सामान्य नागरिकांना शिवीगाळ, मारहाण तसेच दमदाटी करून गंभीर दुखापत करणे, घातक शस्त्रांचा वापर करून दहशत निर्माण करणे, जबरदस्तीने पैसे काढून घेणे, चोरी, घरफोडी यांसारखे गुन्हे दाखल असलेल्या दुर्गा कृष्णा श्रीराम आणि विराट उर्फ पोपट हुसेन कांबळे या सराईत गुन्हेगारांना सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून 2 वर्षांकरता तडीपार करण्यात आले। जुना बेडी घरकुल क्षीरालिंग नगर येथील रहिवासी दुर्गा कृष्णा श्रीराम वय 40 याच्या विरुद्ध सन 2016, 17, 2021, 2023 या कालावधीत घातक शस्त्राचा वापर करून दहशत निर्माण करणे, जबरदस्तीने पैसे काढून घेणे, घरफोडी, चोरी यांसारखे अनेक गुन्हे दाखल आहेत। त्याच्याविरुद्ध MIDC पोलीस ठाण्याकडून तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ यांना सादर करण्यात आला होता। असाच प्रस्ताव जोडभावी पेठ पोलीस ठाण्याकडून विराट उर्फ पोपट हुसेनी कांबळे वय 25 राहणार रमाबाई नगर बुधवार पेठ सोलापूर याच्या विरुद्ध पोलीस उपायुक्त परिमंडळ यांना सादर करण्यात आला होता। कांबळे याच्या विरुद्ध सन 2023, 24, 25 या कालावधीत मार्केट यार्ड परिसरातील व्यापाऱ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून चोऱ्या करणे, शेतकऱ्यांना दमदाटी करून मारहाण करून जबरदस्तीने पैसे काढून घेणे यांसारखे गुन्हे दाखल आहेत। या दोन्ही प्रस्तावावर पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी कार्यवाही करून दुर्गा कृष्णा श्रीराम आणि विराट उर्फ पोपट कांबळे यास सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून 2 वर्षांकरता तडीपार केले आहे। तडीपारीनंतर दुर्गा श्रीराम याला बेळगाव येथे तर विराट उर्फ पोपट कांबळे यास पुणे येथे सोडण्यात आले आहे।